प्रशस्ती पत्रकाचं प्रदान केलं जात आहे। थेट दृश्य आपण बघू शकतोय। रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। आतापर्यंत कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ते होते, आता थेट प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। जवळपास त्यांचं प्रदेशाध्यक्षपद हे निश्चित मानलं जात होतं आणि आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आपल्याला दिसत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सगळ्यात मोठे नेते फडणवीस आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे इतरही नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान। सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा। तर या ठिकाणी फडणवीसांकडून अभिनंदन केलं जाते रवींद्र चव्हाण यांचा। आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत पालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर असणार आहे। भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे झालेले आहेत। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली, तो क्षण आपण बघू शकतो। राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष भाजप आणि भाजपला नवे प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत। याआधी बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते, मात्र त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आणि त्यानंतर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड झालेली होती आणि तेच पुढचे प्रदेशाध्यक्ष असतील असं जवळपास निश्चित मानलं जात होतं। आता त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि तेव्हा त्यांचं अभिनंदन करताना पक्षातील इतर नेते, राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते फडणवीस आपल्याला दिसत आहेत। इतरही नेते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि केंद्रातले नेते किरण रिजिजू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। दरम्यान यानंतर रवींद्र चव्हाण यांची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल। जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। एक उत्साह भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो। हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजासाठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही घडवाया। तर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्याचबरोबर किरण रिजिजू आणि रवींद्र चव्हाण यांची काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल। मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। कालच रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केलेला होता आणि आज हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आता रवींद्र चव्हाण झालेले आहेत। तर जानेवारीमध्ये त्यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली होती आणि तेव्हापासून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होते। आता जरी विधानसभेला चांगलं यश भाजपला मिळालं असलं तरी देखील येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत किंवा पालिका निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भाजपची जी कामगिरी आहे ती चांगली राहावी यासाठी रवींद्र चव्हाण यांनी आधीच संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून घेतलेला आहे आणि आता या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवून देण्याची पक्षाला जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ते नेमकं कशा पद्धतीनं काम करतात याकडे लक्ष असेलच। मात्र आज जेव्हा नवे प्रदेशाध्यक्ष भाजपला मिळाले आहेत त्यावेळेला मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय।